थाने में करीब 6,000 करोड़ रुपए की सरकारी जमीन विवाद को लेकर कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने आरोप लगाया है कि मिरार लिस्टेड और मिरार रियल एस्टेट कंपनी से जुड़े मामले में जमीन रिकॉर्ड में कई बार फेरबदल किया गया। वडेट्टीवार ने कहा कि वर्ष 2022 में जिलाधिकारी ठाणे ने कंपनी का दावा खारिज कर जमीन शासन के नाम दर्ज करने के निर्देश दिए थे, लेकिन बाद में मामला उच्च न्यायालय पहुंच गया। उन्होंने आरोप लगाया कि सरकार अदालत में मजबूती से पक्ष रखने में असफल रही और बड़े वकील नियुक्त नहीं किए गए। वडेट्टीवार ने कहा कि यदि सरकार प्रभावी तरीके से अपील नहीं करती तो कांग्रेस इस मामले में हस्तक्षेप करेगी और संबंधित लोगों के खिलाफ कानूनी कार्रवाई की मांग करेगी। उन्होंने विकास लवांडे पर शाई फेंकने की घटना की निंदा करते हुए कहा कि यह लोकतंत्र पर हमला है। मुंबई लगत जवळपास 6,000 कोटीची जमीन, ज्याचे बाजार मूल्य 6,000 कोटी रुपये आहे, ही मूळ जमीन राज्य सरकारची असताना या मुंबईमधील 2 कंपन्यांनी संगनमत करून राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ही जमीन गिळंकृत करायचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे। साधारणतः 254 एकर ही जागा आहे। यामध्ये दी इस्टेट डेव्हलपमेंट, मिरा रियल इस्टेट डेव्हलपमेंट यांची संयुक्त नावे ही जागा करण्यात आली आहे। यामध्ये 189 एकर मिरा रियल इस्टेट आणि सदू आपला इस्टेट डेव्हलपमेंट व मिरा रियल इस्टेट आणि यापैकी 189.51 एकर आणि मिरा रियल इस्टेटच्या नावाने 65.37 एकर। याबाबत माननीय उच्च न्यायालयाने या जमिनी, सरकारी जमिनी, मिठागराच्या जमिनी ज्या मूळ राज्य सरकारच्या होत्या, 48 पासून वारंवार या जमिनीच्या संदर्भात अभिलेखात फेरफार करण्यात आला। त्यानंतर यावरील 2ही कंपन्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या। सर्वोच्च न्यायालयाने या मूळ जमिनीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याकडे निर्णय सोपवला। जिल्हाधिकाऱ्यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण जमीन 1900 प्रस्तुत जमिनीच्या मालकी हक्काच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेला CA क्रमांक 6743/1996 मध्ये न्यायालयाने आदेशान्वये जमीन मालकी हक्कासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करावी असे निर्देश दिले आणि 18 नोव्हेंबर 2002 रोजी जिल्हाधिकारी ठाणे यांनी या मिरा सॉल्ट वर्क्सचा या कंपन्यांचा दावा फेटाळून लावला आणि जमीन महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले। उक्त जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध 8 ऑक्टोबर 2010 रोजी कोकण विभागाच्या आयुक्तांनी त्यांची मालकी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध निर्णय देऊन या कंपनीच्या नावाने मालकी करण्याचा निर्णय दिला। या आदेशाला केंद्र सरकारने त्यावेळेस केंद्र सरकारला लीजवर ही जमीन दिली होती। जिल्हा दिवाणी न्यायालयात आव्हान दिलंय आणि सदरचे स्पेशल सिव्हिल सूट क्रमांक 771/2011 हा दिवाणी न्यायालयाने त्यांचा निर्णय मेंटेनॅबिलिटी ज्युरिडिक्शनचा मुद्दा उपस्थित करून 13/4/2018च्या आदेशान्वये फेटाळला होता। आता उक्त जमीन 2018च्या आदेशाविरुद्ध सदर जमीन कंपनीने उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केली आणि दुर्दैवानं ही 6,000 कोटीची मूळ मालकी असलेली ही जमीन राज्य सरकारच्या संगनमतामुळे, राज्य सरकारच्या हातमिळवणीमुळे 6,000 कोटीच्या मालकीची निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला। याचं कारण की राज्य सरकारने वकील हे झोपा काढत होते। हे सर्व रेकॉर्ड असताना हा रेकॉर्ड कोर्टापुढे का मांडला गेला नाही, न्यायालयापुढे का आणला गेला नाही? जर भक्कमपणे चांगले मोठे वकील नेमून ही बाजू जर मांडली असती तर कदाचित सर्व उच्च न्यायालयाचा निर्णय या संदर्भात कंपनीच्या बाजूने लागला नसता। परंतु सरकार कमी पडलं, वकील कमी पडलेत। यामागे राज्य सरकारची भूमिका ही संदिग्ध अशी भूमिका आहे, कारण 6,000 कोटी रुपयाची ही जमीन आहे आणि अशा स्थितीत आता आम्ही SLP दाखल करू वगैरे म्हणतायत। पहिल्यांदा या संदर्भात मदत करायची आणि प्रकरण बोंबाबोंब झाली
की मग अपीलमध्ये जाण्याचा निर्णय घ्यायचा. अपीलमध्ये जाणार कधी, जाणार की नाही केवळ कागदावरच असणार की वेळ मारून नेणार आहेत. राज्य सरकार किती दिवसात अपीलामध्ये जाणार आहे सर्वोच्च न्यायालयात. एकीकडे राज्य डबघाईस आलेलं आहे, आर्थिकदृष्ट्या राज्य संकटात आहे आणि अशा वेळेस राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत असताना अशा प्राईम लोकेशनच्या जागा बिल्डरच्या, डेव्हलपरच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या घशात घालण्याचं काम महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार करत आहे आणि राज्याला कंगाल होण्याच्या दृष्टीनं पुढे नेत आहे असा आमचा आरोप आहे. म्हणून माझी स्पष्टपणे मागणी आहे की तातडीनं मोठे लायर लावून या जमिनीच्या संदर्भात अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये गव्हर्नमेंटनी केलं पाहिजे आणि तिथे सर्व पुरावे जे काही कागद या बाजूचे आहेत, जिल्हाधिकाऱ्यापासून झालेले निर्णय आहेत. कारण ज्युरिडिक्शनचा विषय जो होता, या ज्युरिडिक्शनच्या संदर्भात दिवाणी न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की माझं ज्युरिडिक्शन येत नाही. केंद्र सरकारने ज्यावेळेस निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे, तर जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन राज्य सरकारची आहे असा निर्णय दिल्यानंतर वारंवार याकडे दुर्लक्ष करून डेव्हलपरचा, बिल्डरचा फायदा करायसाठी हे सरकार काम करत आहे, हे यातून दिसत आहे.